अक्कमहादेवीचं जीवनचरित्र ऐकल्यानंतर काल इतके फोन आलेत आणि सगळ्यांनी हे नवं चरित्र आमच्या पुढे ठेवलंय असं आम्हाला सांगितलं. खरं तर यात नवं काहीच नाहीये. जे ग्रंथांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं ते आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून, या नव्या माध्यमातून पोहोचवतो आहोत. मुद्दा असा आहे की ते नवं माध्यम आणि ही या सगळ्या जुन्या चरित्र नायिका यांचं हस्तांदोलन आम्ही या निमित्तानं घडवून आणलंय. एवढाच फक्त फरक आहे. आज आपण ऐकणार आहोत महदंबेला. महदंबा म्हणजे महानुभाव पंथातली अशीच एक विरागिनी. आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या आध्यात्मिक उन्नती करता तिनं वाहून घेतलं, अर्पण केलं. पण हा उद्देश होता का? तर नाही. आज आपल्याला बघताना असं दिसतं की तिनं आपलं संपूर्ण जीवन सामाजिक अध्यात्म उन्नती करता वाहून घेतलं. पण तो उद्देश तिचा नव्हताच. तिला वाटचाल करायची होती कृष्ण तत्वाच्या दिशेनं. आणि म्हणून कृष्ण तत्वाच्या दिशेनं चालताना आणि महानुभाव संप्रदायाचे सगळे नियम, सगळा एक विचार पुढे नेताना तिनं ज्या रचना केल्या त्या रचना आजही मराठी वाङ्मयामध्ये अनेकांना अभ्यासप्रवण करतात, अनेक नवे प्रश्न निर्माण करतात त्यांच्या समोर. आणि गरज ही शोधाची जननी असते. या एका भावनेतून, या एका भूमिकेतून त्या घेऊनही जातात अभ्यासाच्या दिशेने. धवळे हा काव्य प्रकार महदंबेनं रूढ केला आणि आज तो मराठी वाङ्मयात अत्यंत स्थिर झालेला आपण पाहतो. धवळे म्हणजे काय? धवळे लिहिताना तिची एक विचारधारा काय होती? तर एकूण महदंबेचे धवळे आणि महदंबेचं चरित्र या दोन्ही गोष्टी पाहिल्या की असं लक्षात येतं की ना तिने भारतीय तत्वज्ञान, ना तिने महानुभाव तत्वज्ञान डोळ्यासमोर ठेवून धवळ्यांची रचना केली, तर तिच्या डोळ्यासमोर होता कृष्ण आणि राधा. भागवत संप्रदायामध्ये भागवताच्या अनुषंगानं चालणारा जो काही एक विचार आहे, तोही विचार तिनं कृष्ण राधेच्या संदर्भात जसाच्या तसा समोर आणला असं नाही. तर तिला कृष्ण आणि राधेचं तत्वज्ञान, कृष्ण आणि राधेचं प्रेम ज्या पद्धतीनं दिसलं, ज्या पद्धतीनं तिनं ते आत रुजवलं, त्याचा एक बाहेर पडलेला उद्गार म्हणून आपण महदंबेच्या धवळ्यांकडे पाहिलं पाहिजे. या धवळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य किंवा विशेष असं आहे की ते महानुभाव संप्रदायाच्या स्थापनेच्या कालखंडात निर्माण झालेले असताना सुद्धा तत्कालीन भाषा आणि आजची भाषा यामध्ये आपल्याला कुठेही एक प्रकारचं अवघडलेपण किंवा एक प्रकारचा अत्यंत कठीणपणा असा दिसत नाही. सोप्यातून सोप्याकडे आणि माझ्या अवतीभवतीच्या सभोवतालच्या लोकांना समजेल अशा प्रकारच्या शब्दांची योजना ही महदंबेनं धवळ्यांमध्ये केलेली आहे. भारतीय संस्कृतीतून आपण जेव्हा आणखी छोट्या एका अभ्यास शलाकेपर्यंत येतो त्यावेळी मराठी वाङ्मय हा एक विषय आपल्या समोर दिसतो आणि मग त्याच्यात प्रारंभापासून तर आजपर्यंत असा अभ्यास करताना, असा विषय जोडताना महदंबा ते आजची एखादी नवकवयित्री इथपर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा महदंबेनं जे करून ठेवलंय तत्कालीन कालखंडामध्ये ते आपल्याला जुनं झालेलं किंवा कालबाह्य झालेलं दिसत नाही. याचं कारण तिला दिसलेला जो प्रकाश आहे, आशयाचा आणि विषयाचा प्रकाश आहे, तो तिनं तिला आकळलेल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आज मानसीताईंकडून आपण महदंबेचं चरित्र तर ऐकणारच आहोत, पण धवळ्यांच्या निमित्तानं तिनं काय एक क्रांतिकारक रचना किंवा क्रांती मराठी साहित्याला दिली किंवा केली हेही जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया महदंबा. नमस्कार मंडळी. आजच्या या प्रवचनाची सुरुवात एका कथेनं करते. विलक्षण प्रसंग आहे हा. रस्त्यानं जाता जाता एका स्त्रीच्या हातामध्ये नववधू आणि नववराकरता बाशिंग दिसलं आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही तिनं ते बाशिंग तिच्याकडून मागून घेतलं. आजही खेडेगावात नवीन लग्न होणाऱ्या वर आणि वधूच्या डोक्याला हे बाशिंग बांधलं जातं. हे बाशिंग एकदा डोक्याला बांधलं
की लग्न कार्याला उभं राहता येतं. हा साजशृंगार आहे नववधू आणि नववराचा. असंच हे बाशिंग ही रस्त्याला उभ्या असलेल्या हिनं पाहिलं आणि जी ते घेऊन जात होती तिच्याकडनं ते मागून घेतलं. ते बाशिंग हातात घेऊन पळत 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 आपल्या आश्रमामध्ये ही आली. जिच्याकडनं हे घेतलं त्या तेलिणीला मात्र आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही. स्वतःच्या घरच्या लग्नाकरता ती तेलीण ते बाशिंग घेऊन जात होती, पण रस्त्यावरती असलेल्या हिनं ते घेतलं आणि ती पळत पळत आपल्या आश्रमाकडे निघून गेली. तेलिणीला आश्चर्य वाटलं, कारण मूळची संन्यासिनी असलेली हिला बाशिंगांचं काय काम? पण हिच्या मनातला प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला. स्वीकारलेल्या पंथाचा, अनुग्रहाचा, इतर सगळ्या संन्याशी वृत्तीच्या बंधनांचा विसर हिला पडलेला. ते बाशिंग घेऊन धावत धावत ती आश्रमात आली आणि ज्यांना आपल्या आयुष्याचा अधिक काळ गुरु मानलं त्या आपल्या गुरूंच्या डोक्याला ते बाशिंग तिनं बांधलं. त्या गुरूंचं नाव होतं गोविंद प्रभू. ते बाशिंग तिनं बांधलं आणि इतके वर्ष कडक अशा पद्धतीनं विरक्ती सांभाळणारी सगळे नियम सांभाळणारी आचारधर्म पाळणारी हिच्या मुखातून एक सुंदर काव्य बाहेर पडलं. त्या काव्यामध्ये कुठेही चमत्काराला अंतर्भाव नव्हताच. ते काव्य निर्माण झालं ते ज्याला आपण भगवान मानतो त्या गोपाळ कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या अतिशय निरतिशय अशा निरपेक्ष प्रेमाचं. कोण होती ही? 12व्या शतकामध्ये जन्माला आलेली, महानुभव पंथाला एक योग्य दिशा, आकार, चौकट बसवून देणारी महदंबा. हिचं मूळ नाव रूपाईसा. हिनं जेव्हा पंथाची दीक्षा घेतली तेव्हा तिला जे गुरु लाभले त्या गोविंद प्रभूंनी तिला महदाईसा असं म्हटलं आणि कालांतरानं एका काव्यामध्ये तिचा महदंबा झालेला उल्लेखही आपल्याला सापडतो. महानुभव पंथातली ही एक संन्यासिनी स्त्री, आद्य मराठी कवयित्री महदंबा, जिचं स्थान आजही आपल्याला विसरता येणार नाही. चक्रधर स्वामींच्या आधिपत्याखाली महानुभव पंथामध्ये विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या ग्रंथामध्ये हिची माहिती आपल्याला मिळते. विलक्षण चौकस बुद्धी असलेली, अखंड जागृत आणि जागरूक असलेली ही अलौकिक प्रतिभा लाभलेली ही महदंबा. हिच्या याच अलौकिक गुणांमुळे महानुभव पंथामध्ये हिला स्वतःचं असं एक स्थान प्रत्यक्ष चक्रधर स्वामींनी दिलेलं. वयाचा दाखला जर पाहिला, काळानुरूप साऱ्या काही घटनांचा क्रम पाहिला तर महानुभव पंथाचे आचार्य म्हणून गणल्या गेलेल्या चक्रधर स्वामींपेक्षा हिचं वय नक्कीच जास्त आहे. कारण कित्येक ठिकाणी स्वामीजींनी हिचा म्हातारी म्हणून केलेला उल्लेख सुद्धा आपल्याला सापडतो. हिचं नाव महदाईसा कसं काय याचाही एक संदर्भ सापडतो. हिचे पणजोबा ज्यांचं नाव वामनाचार्य आणि हिच्या पणजीचं नाव महदाईसा, जी देवगिरीच्या महादेवरायाची राजपुरोहित, कुलपुरोहित म्हणून गणली जायची. असं म्हणतात की हिला म्हाळसा देवीचा एक वरदहस्त लाभलेला होता. तिच्याच नावावरून चक्रधरांनी मूळचं नाव रूपाईसा असलेल्या या महदंबेला महादाईसा हे नामकरण केलं. तीच महानुभव पंथाच्या केसोबांनी रचलेल्या रत्नमाला स्तोत्रात महदंबा या नावाने सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. रावस गावी राहणारं हिचं कुटुंब समाजरीतीप्रमाणे या रूपाईसाला लवकर विवाह करावा लागला. विवाहानंतरची काही वर्ष जी होती ती बरी गेली, पण कालांतरानं तिला वैधव्य आलेलं हे वैधव्य जगत जगत समाजाच्या सगळ्या चालीरीती सांभाळत हिचं आयुष्य चालू आहे. पण हेच आपलं आयुष्य का अशा खिन्नतेच्या गर्तेत ती ढकलली जात असतानाच चक्रधरांचा शिष्य, ज्याचं नाव होतं दादोसा, ह्याचं मूळ नाव रामदेव, त्यानं या महदाईसेला म्हणजेच रूपाईसेला आणि तिच्या चुलत भावाला नागदेवाला ज्ञान द्यायला सुरुवात केली. या दोघाही बहीण भावंडांनी दादोसांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्याच तोंडून चक्रधर स्वामींचं रूप, गुण, कीर्ती हिनं ऐकली आणि केवळ ह्या वर्णनामुळे चक्रधर स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला झालं पाहिजे ही ओढ हिच्या मनामध्ये निर्माण झाली. पाटवद इथे
दादोसांनी चक्रधर स्वामींची आणि या दोघा बहीण भावांची भेट घालून दिली खरी. चौकस, जिज्ञासू, पडलेले प्रश्न अतिशय बेधडक विचारणारी हिचा प्रभाव चक्रधर स्वामींवर पडला नसता तर नवल होतं हो. कालांतरानं कृपादृष्टी लाभून चक्रधर स्वामींकडनं हिला अनुग्रह सुद्धा मिळाला आणि मूळचं नाव रूपाईसा असलेली ही महदाईसा झाली. महदाईसा म्हणजे मुख्य व्यक्ती, जिच्या हातामध्ये चक्रधर स्वामींनी आपल्या पंथाची धुरा दिलेली होती. हिचं स्थान या पंथामध्ये आढळ आहे, याला बरीच कारण आहेत. हिनं काही काळानंतर चक्रधर स्वामींची आज्ञा घेऊन संन्यास स्वीकारायचंही ठरवलं. संन्यास घेणं तितकंसं सोपं नव्हतं. भिक्षा मागायला लागणार होती. प्रसंग मोठा विलक्षण आहे. भिक्षेचं पात्र घेऊन घराच्या दारादारात फिरणाऱ्या या महादाईसेला भिक्षा मागणं इतकं कठीण गेलं की थोडीशी अंतर्यामी चिडून, कुठेतरी उद्विग्न होऊन ती मठामध्ये परत आली. तेव्हा चक्रधर स्वामींनी तिला भिक्षा का मागायची याचा अर्थ समजावून सांगितला. अर्थ सरळ आहे, साधा आहे. एखादा पंथ जगाच्या कल्याणाकरता जेव्हा कार्यरत असतो ना मंडळी, तेव्हा त्या पंथामध्ये उभ्या राहणाऱ्या प्रमुख व्यक्तींना मीपणा सोडावा लागतो. आणि मीपणावर खऱ्या अर्थानं जर वार करायचा असेल तर सगळ्या गोष्टींची मुबलक उपलब्धता असताना सुद्धा प्रत्येकाच्या दारात जाऊन मला भिक्षा द्या असं म्हणत मीपणा सोडावा लागतो. ही सगळ्यात मोठी परीक्षा असते. चक्रधर स्वामींनी या महदाईसेला हेच समजावून सांगितलं. याचाही संदर्भ आपल्याला सापडतो. या दोघा गुरु शिष्यांमध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नोत्तरांची चर्चा झालेलीही आपल्याला सापडते. खरं सांगू का, ही प्रश्नचर्चा वाचल्यानंतर एका गोष्टीवरती, एका तत्वावरती येऊन थांबावंच लागेल. जर ही महदंबा नसती तर आज समाजामध्ये महानुभव पंथाचं जे काही स्थान निर्माण झालंय ना, ते झालेलं दिसलं नसतं. हिनं चक्रधर स्वामींच्या नंतर त्यांचाच पट्ट शिष्य असलेल्या स्वतःच्या चुलत भावाची जडणघडण सुद्धा अशा पद्धतीनं केली आहे, ज्या योगे तो चक्रधर स्वामींनंतर महानुभाव पंथाचा आचार्य म्हणून त्या गादीवर बसू शकेल. इतकंच नाही तर आजूबाजूला या पंथाची दीक्षा घेऊन वावरणाऱ्या कित्येक संन्यासिनी स्त्रियांचा सांभाळ सुद्धा या महदंबेनं केलाय असा उल्लेख आपल्याला सापडतो. चक्रधर स्वामींच्या आत्मनिवेदनाला सुद्धा ही महदंबाच कारणीभूत ठरली आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संपूर्ण असं प्रश्नोपनिषद आपल्या हाती आलं आहे हे नाकारून चालणार नाही. पूर्वापार चालत आलेल्या पुराणांचा अभ्यास केला, त्यातील खटकणाऱ्या कित्येक गोष्टी चक्रधरांना विचारल्या, त्याची उत्तरं मिळेपर्यंत ती सतत त्यांच्याशी वाद घालत राहिली. आत्मा, परमात्मा, मी पण, तू पण, या सर्व गोष्टींनी वेढलेलं हे जग कसं नश्वर आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं, अशा अर्थाच्या धर्मचर्चा या गुरु शिष्यांमध्ये घडल्या आहेत, ज्यातून या महदंबेच्या हातून काव्य निर्मिती झाली. मी मगाशी जी कथा सांगितली ना, ती कथा हिच्याच मुखातून वदल्या गेलेल्या काव्य निर्मितीची. सर्वसामान्य लोकांना ती गोष्ट रुक्मिणीचं स्वयंवर म्हणून माहिती आहे, ज्याचं मूळ आपल्याला वेदव्यासांनी लिहिलेल्या श्रीमद भागवत ग्रंथात सापडतं. पण महदंबेच्या दृष्टीनं कृष्ण हा कोणी देव म्हणून राहिलाच नाही. हेच रुक्मिणी स्वयंवर मातृका रुक्मिणी स्वयंवर म्हणूनही प्रसिद्ध आहे. या रुक्मिणी स्वयंवराची रचना करताना या महदंबेनं महानुभव पंथाची सगळी बंधनं झुगारून दिलीच. भागवत पुराणामध्ये भगवान गोपाळ कृष्ण आणि रुक्मिणीला दिलेला देवतेचा दर्जा सुद्धा तिने झुगारला. तिच्या दृष्टीनं महत्वाची होती ती फक्त त्या दोघांमधली निरतिशय अशी प्रेमाची भावना. या महदंबेच्या हातूनच लिहिला गेलेला अजून एक काव्य प्रकार, त्याला आपण मुक्तछंद ओवी असंही म्हणू शकतो. पण त्या काळानुसार त्या काव्य प्रकाराचं नाव आहे धवळे. धव म्हणजे नवरा. या नवऱ्याचं वर्णन करणारं, लग्न कार्यात गायलं जाणारं ओवीबद्ध, तालबद्ध असं हे गीत. अहो, सहज 4 स्त्रिया एकत्र आल्या, सण समारंभाच्या काळामध्ये एकत्र येऊन एकमेकीशी बोलू लागल्या की पूर्वापार या समूहामध्ये या ओवीची रचना अगदी सहज होत असे. आणि अशा या ओव्या आपल्याला खूपदा ऐकायलाही मिळतात, ज्या परंपरेचा साज लिहून आपल्या पुढे आलेल्या आहेत. त्याच प्रकारची ही काव्यरचना
ही काव्यरचना धवळे या नावानं प्रसिद्ध झाली, कारण मी मगाशी म्हटलं तसं की धव म्हणजे नवरा, आणि त्याचं कौतुक, त्याचं गुणवर्णन, त्या लग्न कार्याचा सगळ्या प्रसंगाचं वर्णन करणाऱ्या या मुक्त छंदातल्या ओव्या महदंबेनं त्या गायल्या आहेत. तिला लिहिता येत होतं का नाही याची कल्पना फारशी नाही. चरित्रामध्ये याचा कुठेही उल्लेख सुद्धा सापडत नाही, पण तिनं त्या गायल्या आहेत हे मात्र आपल्याला नक्की सापडतं. नागदेवाचार्य तर महदंबेच्या वाणीला सिद्ध वाणी असं म्हणून सुद्धा सगळीकडे गौरवानं बोलतात, असाही उल्लेख आपल्याला सापडतो. चक्रधर स्वामींच्याच या पंथातल्या 2 शिष्यांनी पुढे अनेक अशा मुक्त छंदातल्या ओवीबद्ध रचना केलेल्या आहेत, ज्या महदंबेनं गायल्या आणि तिचं श्रेष्ठत्व मान्य करून त्या तिच्याच नावानं प्रसिद्धही झालेल्या आहेत. मुळातच स्त्री म्हणून जन्माला आलेली ही महदंबा, तिच्यामध्ये स्त्री सुलभ मत्सर जसा होता तशीच ती पाककलेत सुद्धा निष्णात होती. तिला कलेची आवड होती, असाही संदर्भ चक्रधर स्वामींच्या चरित्रात महदंबेचा उल्लेख जिथे जिथे येतो तिथे सापडतो. मानवी देहात वावरणाऱ्या चक्रधर स्वामींनाच प्रत्यक्ष देव मानून, आपला गुरु मानून अतीव श्रद्धेनं सुंदर सुंदर असे निष्णात पदार्थ या महदंबेनं सश्रद्धपणानं खाऊ घातल्याचे उल्लेख देखील चरित्रात सापडतात. ज्या पंथाचा अनुग्रह तिनं स्वीकारला त्याच पंथाचे सारे नियम पाळत पाळतच हिनं आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता साधली. मंडळी, आपल्या गुरुवरती हिची निष्ठा किती होती हे सांगणारे कित्येक प्रसंग आहेत. इतकंच काय, ज्या पंथाला तिने आपलं मानलं त्या पंथाचे सारे नियम पाळत असताना जर कोणी वावगं वागलं तर त्याच्याशी असलेले नातेसंबंध तोडायला सुद्धा तिनं मागं पुढं पाहिलं नाही, इतकी ती कट्टर होती. प्रसंग खूप बोलका आहे. रक्तानाताचा सख्खा असलेला एकच भाऊ हिचा, ज्याचं नाव अपोलो. या पंथामध्ये पंचकृष्णाची मूर्तीच आराध्य दैवत म्हणून मानली जाते, आणि ह्या साऱ्या नियमांना तोडत या अपोलोनं आपल्या देवघरात मात्र सर्व देवदेवतांच्या मूर्ती ठेवल्या आणि त्याची पूजा तो करतो आहे हे महदंबेला दिसलं. सख्ख्या भावाशी असलेलं नातं तिनं केवळ पंथाची निष्ठा तू पाळत नाहीस म्हणून तोडलं. अर्थात पुढे जाऊन आपली बहीण आपल्याशी बोलत नाहीये, आपल्याशी असलेले नातं ती स्वीकारत नाहीये हे कळल्यावर त्यानं तिची क्षमा याचना केली आणि देवघरातले सारे देव नदीमध्ये विसर्जन केले. हे सांगायला नकोच. प्रसंग खूप छोटा आहे. हे ऐकल्यावर काही लोक असं म्हणतील, ह्यात काय सांगायचंय, विशेष काय? खरं सांगू का मंडळी, ज्या काळामध्ये या साध्वीचा जन्म झालाय ना, त्या काळामध्ये समाजाच्या चालीरीतींची, जगण्या वागण्याची एक अशी विशिष्ट चौकट आहे. त्या काळी घेतल्या गेलेल्या पंथांच्या दीक्षा मोडणं म्हणजे प्रत्यक्ष स्वतःचा आत्मघात करण्या इतकं अवघड आहे. आणि अशा काळात एक स्त्री म्हणून, चक्रधर स्वामींची शिष्या म्हणून त्यांच्या पंथाचे सारे काही नीतिनियम पाळत, संन्यासी जीवन स्वीकारत ही त्या मठाची अधिपती होण्या इतकं श्रेष्ठत्व मिळवते, हे त्या काळाच्या तुलनेनं केवळ अवघड आहे बरं का. पण तेही तिनं सामर्थ्यानं स्वीकारलंय. मी मगाशीच बोलण्याच्या ओघात एक गोष्ट सांगितली की चक्रधर स्वामींनी आपला देह ठेवण्याआधी आपल्या पंथाचा आचार्य म्हणून या महदंबेचा चुलत भाऊ असलेल्या आणि स्वतःचा शिष्य असलेल्या नागदेवाला सांगितलं. या नागदेवाचं आयुष्य घडवताना हिनं कित्येकदा कृष्णाच्या चरित्रातले कित्येक प्रसंग त्याला कळावं म्हणून, त्याच्या डोळ्यात अंजन घालता यावं म्हणून सांगितलेत. मंडळी, साधा विचार करा. जन्माला आलेलं एखादं लहान मूल दिसामासानं वाढत असतं. त्याची बुद्धी, त्याचं शरीर, त्याचं वागणं या सगळ्या गोष्टीमध्ये योग्य पद्धतीनं त्याची वाढ व्हायला हवी म्हणून एका आईला जितके कष्ट घ्यावे लागतात ना, तितकेच कष्ट तिनं आपल्या पंथाचा आचार्य म्हणून गादीवर बसणाऱ्या आपल्या त्या भावाकरता, नागदेवाकरता घेतले आहेत. अर्थात पंथावर असलेल्या निष्ठेचा विचार करता हे सारं काही वावगं ठरणार नाहीच. अतिशय कलासक्त असलेली ही महदंबा मठाच्या दारांमध्ये ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढत, फुलांची सजावट करत, मठामध्ये असलेलं पावित्र्य कसं शिल्लक राहील, ते कायम कसं राहील याचा विचार करणारी महदंबा. पण इथे सुद्धा तिच्या कलासक्ततेला, तिच्या पंथनिष्ठेची किनार आहेच. प्रतिभा संपन्नता तर जन्माला येताना घेऊन आलीच होती
आणि म्हणूनच की काय, तिनं गर्भकांड ओव्या या नावानं लिहिलेला एक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे. चक्रधरानंतर महानुभाव पंथाचं आचार्यपद नागदेवाचार्यांकडे तिनं सुपूर्त केलं. यातच तिचं विरक्तपण सुद्धा दिसून येतं. नागदेवाचार्य तिला पंथाची सर्वसमावेशक धर्मरक्षक असंही म्हणतात. तिच्या वाणीला त्यांनी सिद्धवाणी असं संबोधलेलं तर आहेच. तिची तिच्या गुरुवर किती निष्ठा होती सांगू. कोणत्याही मुलीकरता तिचे वडील हे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तिच्या आयुष्याची फादर फिगर ही फार महत्वाची असते. मुलाचं आपल्या आईशी आणि मुलीचं आपल्या पित्याशी एक घट्ट नातं असतं. महदंबेच्या चरित्रात तिच्या आईचा तिला लहानपणी फारसा सहवास मिळालाय की नाही याचा उल्लेख दिसतच नाही. पण वडिलांच्या बरोबर मात्र ती खूप काळ राहिली आहे. वडिलांशी तिचं असलेलं घट्ट नातं ज्या वेळेला वडिलांनी देह ठेवला त्यावेळेला सुद्धा ते नातं बाजूला सारून तिनं आपली पंथनिष्ठा आणि ईश्वर चिंतन महत्वाचं आहे असं सांगितलं. तिला दुःख होत नव्हतं का? होत होतं. वाईट वाटत नव्हतं का? वाटत होतं. समाजाच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांचं दर्शन घेण्याकरता जाणं ही तिची जबाबदारी होती. पण चक्रधर स्वामींनी तू का जात नाहीस असं तिला जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली, स्वामीजी, जेवढा काळ मी माझ्या पित्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून घालवेन ना तेवढा काळ तुम्ही घालून दिलेल्या दीक्षेप्रमाणे आपल्या पंथाच्या नियमाप्रमाणे ईश्वर चिंतन माझ्यापासून कुठेतरी तुटलं जाईल. ते माझ्याकडून होणार नाही. अहो, बोलून चालून ते तिचे गुरु होते. ती त्यांची अनुग्रहित शिष्या होती. चक्रधरांनी तिला लगेच विचारलं, अगं महादायसा, अगं म्हातारे, मी काय म्हणतो ते ऐक. आत्ता वडील गेले आहेत. ईश्वर चिंतनात कुठेतरी खंड पडेल म्हणून तू समाजाची चालीरीती तोडून तिथे जायला तयार होत नाहीयेस. ती चालीरीती तू मानत नाहीयेस. पण शेवटी हा देह आहे. तुझा काय, माझा काय, तुझ्या पित्याचा काय, किंवा या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा काय. सहवासानं प्रेम वाढतं, माया वाढते, वात्सल्य वाढतं आणि ह्यामुळेच मनुष्य या सगळ्या गोष्टींकरता बंधनीय होतो. उद्या माझा सुद्धा देह ठेवायची वेळ येईल तेव्हा काय करशील? अशीच वागशील? प्रश्न मोठा सूचक होता. अहो, पण बोलायला हरेल ती महदंबा कसली? ती स्वामीजींची शिष्या. ती म्हणाली, स्वामीजी, भविष्यात अशी वेळ येणार आहे हे मला ठाऊक आहे. कारण कोणीच या जगात अमरत्व घेऊन आलेला नाही. सारं काही नश्वर आहे केवळ एका त्या परमेश्वराविना. आणि असं असताना उद्या जर खरंच तुमच्या बाबतीत माझ्यावर ही वेळ आली ना तर खरं सांगू काय करीत? गंगा तीरावरती गोविंद 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 असं म्हणत राहील. तुम्ही देहरूपात असणार नाही याचं दुःख असेल, पण मुखातून येणाऱ्या ईश्वर चिंतनातनं तर तुमचं अस्तित्व मला जाणवत राहील ना. अशी होती महदंबा. चक्रधर स्वामींच्या नंतर या पंथाची सारी धुरा तिनं नागदेवाचार्यांच्या खांद्यावरती टाकली. आणि होता होता आता महदंबेचंही वय होत आलं होतं. पंथाच्याच एका कामाकरता नवगावी गेलेली असताना तिच्या पायावरती व्रण उठले. ती आजारी पडली आणि हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की आता आपला अंतकाळ जवळ आलेला आहे. पायावरती उठलेला व्रण जर समूळ नष्ट करायचा असेल तर डाग देऊनच तो नष्ट करावा लागतो. हाच त्या रोगावरचा उपाय आहे. पोटातून देहाला काही औषधं लावून तो व्रण नाहीसा होत नाही. आणि त्याकरता नागदेवाचार्यांनी महदंबेला ते उपचार घेण्याची विनंती केली. दोघांचा संवाद खूप विलक्षण आहे. तिच्याकरता औषधांची व्यवस्था करणारे नागदेवाचार्य तिला औषध घेण्याकरता विनवतायत. जिथे व्रण उठला आहे तो वाढत चालला आहे तिथं डाग देऊन तो संपूया, तू पुन्हा एकदा खडखडीत उभी राहशील महादाईसा असं म्हणतायत. पण तिनं मात्र म्हणावं, नाही, आता मला चक्रधर स्वामी दिसू लागले आहेत. माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता कदाचित याच मार्गावरती आहे. आता मला जाऊ दे. ज्या देहाचं नश्वरत्व या पंथाची दीक्षा घेतल्यानंतर मी माझ्या हाडीमाशी खेळवलं त्याच साऱ्या गोष्टींना बाजूला सारून या देहात पुन्हा मला कशाला अडकवतोस? मला जाऊ दे. असं म्हणत तिने डाग घेण्यासाठी नकार दिला. म्हणाली, स्वामीजींनी औषध घ्यायला परवानगी दिली आहे पण डाग लावून घेण्याकरता नाही. रोगावरचा जो उपचार होता तोच तिनं नाकारला.
तिचे नेत्र आता पहिलं तीराला लागले आहेत याची जाणीव नागदेवाचार्यांना सुद्धा झाली. आणि चरित्र असं सांगतं की ह्या संन्याशी असलेल्या कवयित्री म्हणून आद्य स्थान मिळवलेल्या महदंबेनं याच रोगामुळे कायमचा या देहाला संपवलं. ती तिच्या पंथाच्या आराध्य असलेल्या भगवंताच्या रूपामध्ये समाविष्ट झाली. एक मात्र सांगते मंडळी, ज्या ज्या काळामध्ये या सगळ्या स्त्रियांचा जन्म झालाय ना, तो काळ आणि आपण सगळ्या स्त्रिया आता ज्या काळामध्ये जगतो आहोत, वावरतो आहोत, तो आपला काळ. या दोनही काळांमध्ये स्त्री जरी तीच असली तरी तिच्या आजूबाजूची परिस्थिती, तिच्यावर असलेली बंधनं, त्या काळच्या चालीरीती, त्या काळचे माणसांचे स्वभाव, त्या काळी असलेल्या उपासना, त्या काळची असलेली कुटुंब व्यवस्था, असणारी शिक्षण पद्धती, ते शिक्षण मिळवण्याकरता घ्यायला लागणारे कष्ट, झटण्यासाठी लागणारा काळ, या सगळ्यात मात्र एक प्रकारची तफावत आहे एवढं मात्र नक्की. पण हे सगळं बाजूला सारून एका विशिष्ट पंथाचा मार्ग स्वीकारून आपल्या हातून उत्स्फूर्तपणानं सुंदर अशी काव्य निर्मिती करणारी ही महदंबा, तिचं अस्तित्व, तिचं मोठेपण, तिचं श्रेष्ठत्व आपल्याला मान्य करायलाच हवं. खरं सांगू, 9 दिवसात चालू असणाऱ्या या प्रवचनांच्या व्याख्यानांच्या रूपाने आपण अशीच कित्येक चरित्र उलगडणार आहोत. कोणीतरी ज्ञानाचा वसा घेतलेली आहे, कोणीतरी वाङ्मयाचा वसा घेतलेली आहे, कोणीतरी राज्य निर्मितीचा वसा घेतलेली आहे, पण आहे ती स्त्रीच. खरं सांगू का, मुळात स्त्री या शब्दाचा अर्थच आहे ऊर्जा. मग ती ऊर्जा तिच्या कोणत्याही आयामातनं आपल्याला प्रदर्शित होताना दिसेलच. त्या ऊर्जेला फक्त नमन करायचं आणि आजच्या दिवशी अल्पविराम द्यायचा. धन्यवाद.